महाराष्ट्र राज्य समुदाय अधिकारी संघटनेच्या वतीनं जर आपण पाहिलं तर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि यामुळे अमरावती जिल्हा परिषदची जी वैद्यकीय सेवा जी आहे ती कोलमडल्याचं चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी आंदोलन केलं जातं। संपूर्ण हे कंत्राटी अधिकारी डॉक्टर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की 2 महिन्याचं वेतन यांचं मिळालं नाही, सोबतच 9 महिन्यांचे पूर्ण इनिशिएटिव्ह जे आहे ते अदा करण्यात आले आणि त्याच पार्श्वभूमीवर भर उन्हामध्ये 45 डिग्री तापमानात या ठिकाणी एक दिवसाचं त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मागण्या जर मान्य झाल्या नाही तर पुढे देखील काम बंद आंदोलन करू असा गर्भित इशारा जो आहे तो शासनाला या अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी दिलेला आहे। एकीकडे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे आजार वाढलेले आहेत आणि दुसरीकडे डॉक्टर अशा पद्धतीनं संपावर जाईल तर मग फटका देखील रुग्णांना बसू शकतो। आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय मागण्या आहेत, तुम्ही आंदोलन करतायत, काय सांगणार? आमचे आतापर्यंतचे 2 महिने आणि 2 महिन्याचा पगार आणि 9 महिन्याचा इन्सेंटिव्ह आम्हाला मिळालेला नाही आहे आणि पूर्ण सेवा देत असताना, ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा करत असताना जर आम्हाला पगार मिळत नसेल वेळेवर, आमचा इन्सेंटिव्ह जर वेळेवर मिळत नसेल तर बऱ्याच खर्चांना आणि घरच्या खर्चाला सामोरं जाताना बराच ताण पडत आहे आणि त्यामुळं आज एवढ्या उन्हामध्ये आमचे सगळे समुदाय आरोग्य अधिकारी आज इथे आंदोलनासाठी आलेले आहे। मूळतः आमचा पगार आणि इन्सेंटिव्ह वेगळं असणं हेच थोडंसं आमच्यासाठी त्रासदायक आहे। जर आमचा इन्सेंटिव्ह हा पगारामध्ये मर्ज करून पूर्ण त्याला पगाराच्या स्वरूपात जर आम्हाला दिलं तर तो कदाचित आम्हाला नियमित मिळेल आणि तो मिळाल्यामुळं आम्हीही आपल्या समाजाला चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू। याच मागणीसाठी आम्ही आज इथे सर्वजण जमलेलो आहोत आणि आज या उन्हामध्ये आमचे सगळे समुदाय आरोग्य अधिकारी अगदी मनापासून इथे आंदोलनामध्ये आहेत। आज किती जण एकूण संपावर आहेत एक दिवसाच्या? 198 समुदाय आरोग्य अधिकारी अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। त्यातले ज्यांना काही दुर्धर आजार आहे किंवा जे ANC आहेत त्यांना आम्ही येऊन नका म्हणून सांगितलेलं आहे, पण बाकी सर्वजण आपल्या इथे अमरावतीमध्ये आज इथे सगळेजण आलेले आहेत। एक दिवसाचा अन्नत्याग आहे, मागण्या झाल्या तर मग आगामी काळात काय पवित्रा तुमच्या संघटनेचा असेल? आगामी काळात आम्ही आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे। आज आम्ही लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे आणि यानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, आमचं 2 महिन्याचं पेमेंट आणि 9 महिन्याचं इन्सेंटिव्ह जर झालं नाही आणि पुढे जाऊन आमचं इन्सेंटिव्ह मर्ज जर करण्यात येणार नसेल तर आम्ही आमरण उपोषणाचा पण पवित्रा घेतलेला आहे। तुमच्या आंदोलनानं सर्वसामान्य लोकांचे देखील दुसरीकडे हाल होत आहेत, कसं पाहता उन्हाळ्याचे दिवस आहे? सर, आम्ही आतापर्यंत म्हणजे कोणाला त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही आतापर्यंत प्रशासनाला पत्रव्यवहार केला, निवेदनं दिले। जवळजवळ आम्ही 3-4 महिन्यापासून या सगळ्याचा फॉलोअप घेत आहे, पण आता परिस्थिती फार बिकट झालेली आहे आमच्यासाठी पण, कारण जर आमच्याकडे पैसेच नसतील तर आम्ही कशाप्रकारे सेवा देणार। त्यामुळं आम्ही एक लाक्षणिक म्हणजे शासनाचं प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी आज एक दिवसाचं आंदोलन केलेलं आहे, पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणासाठी नक्की जाऊ। नक्कीच मेळघाट पासून तर वरुडपर्यंत, वरुड पासून ते अमरावतीपर्यंत सेवा देणारे संपूर्ण हे समुदाय अधिकारी आहेत, परंतु 2 महिन्याचं वेतन जे आहे ते शासनाच्या वतीने यांना देण्यात आलं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर यांनी एक दिवस जे आहे ते अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। मागण्या मान्य न झाल्या तर पुढच्या काळामध्ये आमरण उपोषण देखील करू असा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।